अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाच नव्हता, नागपूर ग्रामीण पोलिसांची ही भूमिका। पवार गटाचे नेता अनिल देशमुख त्यामुळे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला हा बनाव होता। नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात हा दावा केलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला होता, तर फॉरेन्सिक अहवालातही कुठलाही पुरावा मिळाला नाही। कारची काच एका झटक्यात कशी फुटणार, नागपूर ग्रामीण पोलिसांनी हा सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, नागपूर ग्रामीण पोलिसांचा हा दावा। दरम्यान या प्रकरणावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काय भूमिका मांडली आहे ऐकूयात। निवडणुकीच्या वेळेस माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहित आहे की गाडीचे काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती। फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर एका इसमाने मोठा दगड मारला, एका इसमाने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली, असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुगेंनी सांगितलं की SP याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे 10 महिन्यापूर्वी, म्हणजे आज घटना झाली लगेच SPनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला। त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे।